ठाण्यामध्ये परिवहन विभागाच्या कार्यक्रमामध्ये चुकीचं वंदे मातरम लावल्याचा प्रकार घडलेला आहे। आयोजकांनी संसदेमध्ये जे मंजूर झालं होतं ते वंदे मातरम लावलं नव्हतं आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजकांची चांगलीच कान उघडणी केली आहे। संसदेमध्ये ज्या वंदे मातरम गीताला मान्यता मिळाली आहे तेच लावलं जावं अशा सूचना शिंदेंनी केल्या। आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते, तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी। वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे, हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं। त्याच्यामुळे आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरं काही करता आलं नाही। आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदे साहेबांच्या सूचकतेला दाद देतो। त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीनं कान टोचलेले आहेत। प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे। तर यावरती देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। यापुढे जो वंदे मातरमचा अपमान करेल त्याला 7 वर्षाची सजा होईल, अशा प्रकारचा कायदा कालच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारने मंजूर केल्यावरती ही पहिली केस आहे। जरी पहिली केस असेल तर एक आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना।